महाराष्ट्र बसव परिषद व लिंगायत फेसबुकच्या वतीनं शरणदाता या उपक्रमाअंतर्गत मागच्या 1 महिन्यापासून अखंडपणे ही व्याख्यानमाला चालू आहे। या व्याख्यानमालेसाठी रात्रंदिवस काम करणारे अभिषेक देशमाने सर, राजू जुबरे आणि सर्व त्यांची टीम, सर्वांना शरणार्थी। आज आप्पाजींचा जन्मदिवस आहे। परमपूज्य डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू यांचा 25 ऑगस्ट 1950 साली आप्पाजींचा जन्म झाला। 70वा जन्मदिन आज आप्पाजींचा आहे। सकाळीच आपण पाहिलेला आहे। राजू जुबरेंनी फेसबुकवर एक फोटो टाकलेला आहे। ते फोटो पाहिल्यानंतर आपल्या अंगावर शहारे यायला लागतात की आप्पाजींनी तो आपला जन्मदिवस हा कशा पद्धतीने साजरा केलेला आहे। बसव शिशु किंवा अनाथ मुलांचा वाढदिवस म्हणून आप्पाजी आपला जन्मदिवस साजरा करीत असतात। ज्यांना कोणीच नाही अशासाठी आप्पाजी सदैव त्यांच्या पाठीमागे असताना आपल्याला दिसून येतात। म्हणून मागच्या 15 वर्षापासून अनाथ मुलांसोबत बसून त्यांना गोडधोड देऊन, त्यांना नवीन कपडे देऊन, त्यांचा पुष्पहाराने सत्कार करून आप्पाजी स्वतःचा वाढदिवस त्या ठिकाणी, तो मुलांचाच वाढदिवस आहे, त्या बसव शिशूंचा वाढदिवस आहे असं समजून आप्पाजी ते वाढदिवस मागच्या 15 वर्षापासून सातत्याने साजरा करीत आहेत। राजू जुबरे यांनी विषय दिलेला आहे की महाजंगम परमपूज्य डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू। मुळात काही दिवसापूर्वीच राजू जुबरे यांचा महाजंगम नावाचा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे आणि तो महाजंगम नावाचा जो ग्रंथ आहे, तो ग्रंथ आप्पाजींच्या चरित्र व कार्यावर प्रकाश टाकणार आहे। अतिशय सूक्ष्मपणे राजू जुबरे यांनी आप्पाजींच्या व्यक्तिमत्वाचा वेध शोध घेण्याचा प्रयत्न या ग्रंथाच्या माध्यमातून केलेला आहे। म्हणून आप्पाजींच्या जन्मदिना दिवशी मला आपण खऱ्या अर्थाने बोलण्यासाठी संधी दिलात, हा माझा मी सन्मान समजतो। विविध राज्यातील शरणी महात्मा बसवेश्वर, महात्मा बसव परिषदेशी जोडलेले सर्व लेखक, वक्ते, कार्यकर्ते, श्रोते सर्वांच्या वतीनं मी आप्पाजींना वंदन करतो। 70व्या वर्षीही एखाद्या तरुणाला लाजवेल अशा पद्धतीची ऊर्जा ज्यांच्यामध्ये आहे ते परमपूज्य डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू। त्यांची ती ऊर्जा भविष्य काळामध्ये अखंडपणे टिकून राहावी अशा प्रकारची मी प्रार्थना करतो आणि सर्व बसव प्रेमीच्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने आज आप्पाजींच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची जी संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला आप्पाजीमुळे बसवांना कळाले। संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, मुखम करोति वाचालम पंगुयम लंगयते गिरीम तत्कर्पा यमम तन वंदे परमानंद माधव। बसवण्णांच्या बाबतीमध्ये आम्ही कान असून बहिरे होतो, डोळे असून आंधळे होतो,
तोंड असून मुके होतो, पाय असून आम्ही पांगळे होतो. आम्हाला बसवांना माहीत नव्हते. ज्या पद्धतीनं 12व्या-13व्या शतकामध्ये लिखित स्वरूपातलं सगळं साहित्य हे संस्कृतमध्ये होतं, परंतु प्रत्येक परिसरातली जी भाषा होती, बोलण्याची भाषा, व्यवहाराची भाषा, ती संस्कृत नव्हती. त्यामुळं लोकांना काही वाचता येत नव्हतं. लोक अस्वस्थ होते. अशा काळामध्ये गुजरातमध्ये नरसिंह मेहता, उत्तर प्रदेशमध्ये जे काही संत आहेत, तुलसीदास वगैरे, या सर्व संतांनी मातृभाषेत साहित्य उपलब्ध करून दिलं. आणि त्याच्या आधी 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी प्रादेशिक भाषेमध्ये, कन्नड भाषेमध्ये लोकांना वाचता आलं पाहिजे म्हणून आपल्या अनुयायींना घेऊन वचन साहित्याची निर्मिती त्यांनी केली. 19व्या शतकामध्ये असंच झालं होतं. ब्रिटिश भारतामध्ये आले, अनेकांचं लक्ष इंग्रजी भाषेकडे गेलं आणि त्या काळामध्ये लोकमान्य टिळक, परांजपे, चिपळूणकर, गांधी सारख्या लोकांनी एक प्रकारचं आंदोलन उभं केलं, स्वदेशीचा पुरस्कार केला. आमच्या मराठवाड्यामध्ये निजाम काळामध्ये उर्दूचं वर्चस्व वाढत होतं. बोलणाऱ्याची संख्या अधिक या परिसरामध्ये मराठी, कन्नड आणि तेलुगू होती. आणि तेव्हा त्या विरोधात हुतात्मा पानसरे असतील, स्वामी रामानंद तीर्थ असतील, या अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी लढा उभा केला. या 20व्या शतकामध्ये, 21व्या शतकामध्ये अशाच प्रकारची एक क्रांती परमपूज्य डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू महाराजांनी केलेली आहे, हे आपल्याला नाकारता येत नाही. आजही कर्नाटकाच्या सीमा भागामध्ये मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक आहेत. महाराष्ट्रात मराठी भाषिक आहेत. अनेक लोक महाराष्ट्रात कन्नड बोलतात, परंतु त्यांना लिहिता वाचता येत नाही कन्नडमध्ये. अशा लोकांना, अशा लोकांपर्यंत ग्रंथाच्या माध्यमातून, विचाराच्या माध्यमातून महात्मा बसवण्णांना पोहोचविण्याचं काम बसवलिंग पट्टदेवरू महाराजांनी या 20व्या शतकामध्ये त्यांनी केलेलं आहे. आज 21व्या शतकामध्ये सुद्धा ते करत आहेत. म्हणून आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या अंतर्गत जे काही 4 जिल्हे आहेत, 4 जिल्ह्यामध्ये विद्यार्थी शिक्षण घेतात. आता BA तृतीय वर्षाला महात्मा बसवेश्वरांचा एक स्वतंत्र प्रकरण आहे मराठी विषयामध्ये. त्याचबरोबर नुकतंच 20-21चा जो अभ्यासक्रम आता यावर्षी जो तयार झालेला आहे, त्या BA द्वितीय वर्षामध्ये जनार्दन वाघमारे सर यांचा बसवेश्वरांचा एक जो लेख आहे, तो लेख अभ्यासक्रमामध्ये घेण्यात आलेला आहे. हे सांगण्याचं कारण असं आहे की मराठीमध्ये जे ग्रंथाचं जे दालन समृद्ध होत आहे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये उघडलेलं आहे, त्याला आप्पाजींचं हे नेतृत्व, आप्पाजींचं कार्य कारणीभूत असलेलं आपल्याला दिसून येते. मागच्या प्रवचनामध्ये आप्पाजी बोलत असताना असं म्हणाले होते की 1978 मध्ये आम्ही शिराढोणमध्ये कार्यक्रम घेण्यासाठी गेलो. महाराष्ट्रामध्ये अजून बसवांना कोण आहेत कोणाला माहीत नव्हतं. तेव्हा सोबत महात्मा बसवेश्वरांचा फोटो आम्ही घेऊन गेलो आणि काही लोक विचारत होते, हे कोण आहेत राजे? आप्पाजी आपल्या प्रवचनातून त्यांनी नुकतंच सांगितलेलं आहे की अजून या लोकांना बसवेश्वरांची प्रतिमाच माहीत नाही, विचार तर बाजूला राहिले. म्हणून तेव्हा आप्पाजी असं सांगतात की संकल्प त्यांनी केला की आज आपण आपल्या परिसरामध्ये, आपल्या अवतीभोवती तरी आपण बसव विचाराची पंथी आपण पेटवली पाहिजे. या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना दिसते, आपल्याला समजते. 1978 साली आप्पाजींनी या बसव विचाराची जी रोप लावलेली आहे, जसं संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे, इवलेसे रोप लावी येले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. त्याचा साक्षात्कार संत ज्ञानेश्वरांना त्या काळामध्ये झालेला होता. म्हणून आप्पाजी आपण जे 1978 साली बसवेश्वरांच्या विचाराचं जे रोप आपण या महाराष्ट्रामध्ये आपण लावलं, आज त्या रोपाचं वटवृक्षामध्ये आपल्याच समोर अतिशय हळूहळू रूपांतर होत आहे. आणि निश्चितच
भविष्यामध्ये हे वटवृक्ष वाढत जाणार आहे असं मला वाटते. आप्पाजींच्या संदर्भामध्ये जो एक शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे राजू जुबरे यांनी, महाजंगम. खरं तर मागच्या प्रवचनमालेमध्ये आप्पाजी जवळपास 4 ते 5 दिवस स्थिर जंगम, चरजंगम, परजंगम या विषयावर ते बोलले होते. अतिशय अप्रतिम अशा पद्धतीचं आप्पाजींचं ते विवेचन झालेलं आहे. मी काल परवाच राजू जुबरेंना असं म्हणालो होतो की आप्पाजींचे जे 27-28 प्रवचन आहेत त्या प्रवचनांची मराठी माणसाला, महाराष्ट्रातल्या माणसाला फार नितांत गरज आहे. तर याचं पुस्तक रूपाने एखादं शब्दांकन करता येईल का ते आपण पाहावं, किंवा त्याची सीडी काढता येईल का, किंवा त्याचा पेनड्राईव्ह वगैरे काढता येईल काय. अगदी सोप्या भाषेमध्ये सामान्यातल्या सामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीचे विचार ते अष्टावरणाच्या संदर्भात असेल किंवा पंचाचार्याच्या संदर्भात असेल आप्पाजींनी मांडलेले आहेत. त्यांच्या त्या मांडणीतूनच खऱ्या अर्थाने मला जंगम ही जी संकल्पना आहे ती संकल्पना समजलेली आहे. म्हणून आपल्याला माहित आहे की श्रोते हो, समाजाचं एक विद्यापीठ असते. त्या विद्यापीठामध्ये काम करताना कुठलं प्रमाणपत्र मिळत नाही. त्या विद्यापीठामध्ये काम करत असताना पैसे मिळत नाहीत, नोकरी मिळत नाही. परंतु त्या विद्यापीठामध्ये काम करत असताना आपल्याला निवृत्ती सुद्धा नसते. आणि या समाजाच्या विद्यापीठामध्ये काम करणारे खऱ्या अर्थाने जे लोक असतात, जे संत असतात, त्यांनाच आपण महाजंगम असं म्हणत असतो. ही एक पदवी आहे, हे एक तत्व आहे, ही एक योग्यता आहे. म्हणून एक चांगल्या विचारांचं, सत्विचारांचं, सद्गुणांचं प्रचार आणि प्रसार करणारे, तोमेव माताचे पिता तोमेव, तोमेव बंधूच सखा तोमेव, किंवा बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, किंवा जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले, या समर्पित भावनेने काम करणारे जे काही व्यक्ती असतात त्यांना आपण महाजंगम असं म्हणत असतो. ज्यांनी राब राब राबून, एका कवीने असं म्हटलेलं आहे, ज्यांनी राब राब राबून मातीतून भाकरी उपसल्या, सांगा त्यांच्या काळजाच्या भेगा कोणी कोणी तपासल्या. सर्वसामान्य माणसाच्या काळजाच्या ज्या भेगा आहेत त्या भेगा तपासण्याचं काम जे व्यक्ती अतिशय निष्ठेने, प्रामाणिकपणे, निस्वार्थपणे करत असतात या समाजामध्ये, त्यांनाच आपण महाजंगम असं म्हणत असतो. कारण या सर्व पदव्या कृतीवरून मिळत असतात. म्हणून आप्पाजींचं कार्य पाहून 2010च्या दरम्यान गुलबर्गा विद्यापीठाने आप्पाजींना डॉक्टरेट ही पदवी बहाल केलेली आहे. अनेक पुरस्काराने, वेळ कमी असल्यामुळे त्याचा मी उल्लेख करत नाही. आप्पाजींचं लहानपणापासूनची जडणघडण कशी झालेली आहे, तुम्ही ते राजू जुबरेंचं महाजंगम नावाचं पुस्तक वाचा. तुम्हाला समग्र आप्पाजींचं जे दर्शन आहे ते दर्शन त्या ग्रंथातून घडते. अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये भ्रमंती करून विचाराची पेरणी आप्पाजी सातत्यानं करत आहेत. एक समाजसेवक, लोकशिक्षक, एक प्रबोधनकाराची भूमिका पार पाडणाऱ्या व्यक्तींना आपण महाजंगम असं म्हणत असतो. आपल्याला माहित आहे की भारतीय माणूस हा दगडी कोळशाप्रमाणे आहे. म्हणजे काय की दगडी कोळसा लवकर पेटत नाही आणि एकदा तो पेटला की पुन्हा तो कधी लवकर विझत नाही. म्हणून आपल्या भारतीय समाजामध्ये खऱ्या अर्थाने लोकांना थोडंसं पेटवण्याची, चांगल्या अर्थाने आपण तो शब्द घेऊ, पेटवण्याची गरज आहे. त्यांना ऊर्जा देण्याची गरज आहे, त्यांना प्रेरणा देण्याची गरज आहे. म्हणून महाजंगम हे अशा पद्धतीनं सर्वसामान्य माणसाला, लोकांना एक ऊर्जा देण्याचं काम करत असतात. अखंड अशा पद्धतीची सातत्याने ते भ्रमंती करत असतात. महाराजांची भ्रमंती जर आपण पाहिली, आप्पाजींची भ्रमंती जर आपण पाहिली तर आपल्याला आश्चर्य वाटेल. ते तेलंगणा असतील, कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, किंवा 2016 मध्ये आप्पाजी परदेशामध्ये मस्कतला गेले होते. तिथे 10 दिवस त्यांनी बसव विचारांचा प्रचार आणि प्रसार केला.
2017 मध्ये आप्पाजी ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरला गेले होते. त्या ठिकाणी 15 दिवस त्यांनी बसव विचारांचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. म्हणजे सतत प्रयत्नशील असणं, प्रवाही असणं आणि त्या पद्धतीने लोकांचं प्रबोधन करणं, अशा पद्धतीची एक प्रबोधनाची भूमिका घेऊन समाजात जे वावरणारे असतात त्यांना आपण महाजंगम असं म्हणत असतो. म्हणून काही प्रमाणात ही पदवी किंवा या पुस्तकाला राजू जुबरे यांनी जे शीर्षक दिलेलं आहे ते आपल्याला समर्पक वाटायला लागतं. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, व्यक्ती स्वातंत्र्य याचा पुरस्कार करणारे, विषमता, वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था नाकारणारे, कर्मकांड नाकारणारे, अशा पद्धतीने आप्पाजीचं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व सर्वांनाच भावणार असं व्यक्तिमत्व आहे. या जंगम किंवा महाजंगमच्या संदर्भात आप्पाजींनीच एक वचन सांगितलेलं होतं सिद्धरामेश्वरांचं. ते वचन मी आपल्या समोर ठेवतो. निंदल्यास न खचे जंगम, वंदिल्यास आनंदित न होय जंगम. खरं तर हे सर्व गुण आप्पाजींच्या व्यक्तिमत्वात, आचरणात आपल्याला जागोजागी पाहायला मिळतात. एक प्रशांत महासागराप्रमाणे शांत असलेलं हे व्यक्तिमत्व, स्थित प्रज्ञ असलेलं हे व्यक्तिमत्व, ज्या पद्धतीने सूर्य उगवताना आणि मावळतानाही लालच असतो आणि त्याच पद्धतीनं संकटाच्या काळामध्ये असेल किंवा आनंदाच्या काळामध्ये असेल ते स्थिर असणारे असे आप्पाजींच्या काही कार्यावर, खरं तर आप्पाजींचं कार्य, महान व्यक्तींचं जे कार्य आहे ते कार्य समाजाला सांगण्याची गरज नसते, कारण समाज हा डोळ्यांनी पाहत असतो. अलीकडे आपण पाहतो की काही जे शब्द आहेत त्या शब्दाकडे लोक फार वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहेत. उदाहरणार्थ महाराज हा शब्द आहे. मग महाराज म्हटलं की काही लोकांच्या मनामध्ये पूजा अर्चा, कर्मकांड किंवा असं संत, एक वेगळी अशी प्रवृत्ती असेल त्यांची, असं लोकांना वाटायला लागतं. परंतु महाराज या शब्दाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनच जेव्हा आपण आप्पाजींचं कार्य पाहू तेव्हा नक्की बदलून गेल्याशिवाय राहणार नाही. ही संकल्पनाच आप्पाजींनी आपल्या कर्तृत्वातून, आपल्या कार्यातून बदलून टाकलेली आहे. एखाद्या मठाचे प्रमुख हे शिक्षणप्रेमी असू शकतात, ग्रंथप्रेमी असू शकतात, किंवा योग व्यायाम याला महत्व देणारे असू शकतात, विचारावर प्रेम करणारे असू शकतात, एवढेच नव्हे समतावादी, मानवतावादी असू शकतात. एखाद्या मठाचे प्रमुख हे उत्तम वक्ते असू शकतात. आप्पाजींचं आपल्याला माहित आहे, मराठी, कानडी, हिंदी, काही प्रमाणात इंग्रजी भाषेवर सुद्धा आप्पाजींचं प्रभुत्व आहे, हे त्यांच्या प्रवचनातून आपल्या लक्षात येतं. म्हणून एखाद्या मठाचे प्रमुख हे एक उत्कृष्ट असे संघटक असू शकतात, प्रचारक आणि प्रसारक असू शकतात, त्याचबरोबर बसवप्रेमी असू शकतात, आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे एखाद्या मठाचे प्रमुख, मी आज या मुद्द्याच्या संदर्भामध्ये अधिक करून बोलणार आहे, तो भाग आहे की एखाद्या मठाचे प्रमुख हे पुरोगामी विचाराचे असू शकतात. याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला हिरेमठ संस्थान भालकी मठाचे पीठाधीश जे प्रमुख आहेत ते परमपूज्य डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू यांच्याकडे आपल्याला पाहता येईल. आप्पाजीचा जन्म तेलंगणामध्ये झालेला आहे. मी चरित्राकडे फारसं जात नाही. कर्मभूमी म्हणून त्यांनी भालकीची निवड केलेली आहे. महाराष्ट्रातही त्यांचं कार्य न भूतो न भविष्य ते स्वरूपाचं आहे. संतांना किंवा चांगल्या विचारांना कधी सीमा नसते, सीमाच्या मर्यादा नसतात. म्हणून हा विचार आपण बाजूला ठेवू. एक मी महाराष्ट्रातला म्हणून की महाराष्ट्रासाठी परमपूज्य डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू यांचं योगदान हे काय राहिलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे की 2007 साली मला वाटते महाराष्ट्र बसव परिषदेचे काही संमेलन झालेले आहेत, परिषदा झालेल्या आहेत.
आवर्जून मला माझ्या लक्षात राहण्यासारखे जे 2 परिषद आहेत, उदगीर येथे झालेलं 2009 सालीचं महाराष्ट्र बसव परिषद आणि 2010 साली लातूर येथे झालेलं महाराष्ट्र बसव परिषद. आपल्या भारतामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते, त्या दोन्हीचं बसव परिषद उदगीर आणि लातूरमध्ये झालेलं आहे. आणि त्या परिषदेच्या वेळी आम्हाला आप्पाजींना अतिशय जवळून पाहता आलं, कारण या दोन्ही परिषदा ज्या उदगीर आणि लातूरमध्ये झालेल्या आहेत, या दोन्ही परिषदेवर आधारित 2 ग्रंथाचं संपादन बाबूराव माशाळकर सरांसोबत मी केलेलं आहे. तेव्हा वारंवार आम्ही वेळोवेळी भालकीला आप्पाजीकडे आम्ही जात होतो की बसव परिषदेची परिषद झाल्यानंतर त्या परिषदेला सगळेच लोक येतात असं नाही, परंतु या बसव परिषदेमध्ये लोकांनी जे आपले विचार मांडलेले आहेत ते विचार अधिक करून लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, या भावनेने आप्पाजींना असं वाटत होतं. खरं तर हे काम महाराष्ट्रातल्या श्रोत्यांनी, महाराष्ट्रातल्या बसवप्रेमींनी करायला पाहिजे होतं. परंतु स्वतः आप्पाजी आर्थिक सर्व भार उचलून 1 लाखापेक्षा अधिक खर्च करून जी 2 पुस्तकं काढलेली आहेत, ज्या 2 पुस्तकाचं संपादन करण्याचं आम्हाला योग आलेला आहे, या ग्रंथाच्या माध्यमातून काहीतरी अडचण आलेली आहे तांत्रिक. हॅलो सर, आवाज येतो ना? हा. तर एक वेगळी अशी चळवळ आप्पाजींनी उभी केली. अनेक जण बसव तत्वचिंतन, बसव सिद्धांत हे जे पुस्तक आहेत, खरं तर या ग्रंथाचं काम पूर्ण झाल्यानंतर आम्हाला प्रश्न पडला की या ग्रंथाला नाव काय द्यावं. मी माशाळकर सर विचार करत होतो अनेकदा, परंतु योग्य असं शीर्षक, समर्पक शीर्षक आम्हाला सुचलं नाही. आणि या ग्रंथाला बसव तत्वचिंतन आणि बसव सिद्धांत हे जे 2 ग्रंथ आहेत, अतिशय मोठे ग्रंथ, या दोन्ही ग्रंथाला जे काही शीर्षक आहे ते शीर्षक सुद्धा आप्पाजींनी दिलेलं आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये आप्पाजींनी जे काम केलेलं आहे की आपल्याला माहित आहे 2012-13 मध्ये 36 जिल्ह्यामध्ये 36 दिवस आप्पाजींनी प्रवास केलेला आहे. बसव संदेश यात्रा, खरं तर या संदेश यात्राच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र हा बसवमय झालेला होता. मला चिपळूणहून एक फोन आला की या बसव यात्रेनिमित्त आमच्या जिल्ह्यामध्ये आप्पाजी आले होते आणि तिथे मी एक ग्रंथ घेतलेला होतो, अतिशय उत्कृष्ट हा ग्रंथ निघालेला आहे, अशा पद्धतीचा लोकांचा फोन आलेला होता. सांगण्याचं तात्पर्य की महात्मा बसवेश्वरांचे जे विचार आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या यात्रेच्या निमित्तानं, किंवा अनुभव मंडप नावाची परीक्षा महाराष्ट्रासाठी हिरेमठ संस्थान भालकीच्या वतीने घेण्यात येते, किंवा मासिक अनुभव मंडप. आज मी ज्या ठिकाणी राहतो परिसरामध्ये उदगीरमध्ये 80 ते 85च्या वर मासिक अनुभव मंडपाचे कार्यक्रम झालेले आहेत. आमचे राजकुमार बिरादर अतिशय निष्ठेने पुढाकार घेऊन हे कार्यक्रम घेतात. देगलूरमध्ये 70 ते 75 अनुभव मंडपाचे कार्यक्रम झालेले आहेत. लातूर, निलंगा सगळीकडे हे अनुभव मंडपाचे कार्यक्रम चालू आहेत. आणि या अनुभव मंडपामध्ये केवळ लिंगायतच नाही, लक्षात घ्या, विविध जाती धर्मातील लोक हे जोडले गेलेले आहेत. या अनुभव मंडपामध्ये विविध जाती धर्मातील शरणींनी आपले विचार मांडलेले आहेत. म्हणून या सर्वांच्या प्रेरणास्थानी हे परमपूज्य डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू आहेत, हे आपल्याला नाकारता येत नाही. एखाद्या कर्नाटकमध्ये असलेल्या मठांनी मराठीत 150 पेक्षा अधिक ग्रंथ प्रकाशित करावं, याच्यापेक्षा मोठी कामगिरी दुसरी असू शकत नाही, लक्षात घ्या. अलीकडे प्रकाशन व्यवहार हा कसा आहे याचा अनुभव बऱ्याच लेखकांना येतो. म्हणून महाराष्ट्रातील बहुतांश लेखकांची पुस्तकं आप्पाजींनी आपल्या मठाच्या वतीतून, हिरेमठ संस्थान भालकीच्या वतीनं प्रकाशित केलेली आहेत. आणि हे सगळे ग्रंथ, या सगळ्या ग्रंथाचं मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आज पारायण होत असताना आपल्याला दिसून येते. कारण वाचक जे असतात ते लागलीच असं प्रतिक्रिया देत नाहीत. जसं वक्ता बोलत असताना श्रोते टाळ्या वाजून प्रतिक्रिया देतात, तसं मात्र वाचनाच्या बाबतीत नसते. परंतु निश्चितच हे ग्रंथ, मराठीतले ग्रंथ महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची जी या ग्रंथांनी जी क्रांती केलेली आहे
त्याचं श्रेय आपल्याला आप्पाजींना द्यावं लागतं. आपण पाहिलेलं आहे अनेक ग्रंथाला पुरस्कार देणं किंवा निबंध स्पर्धा ठेवणं, काव्य स्पर्धा ठेवणं, त्याचबरोबर ग्रंथ भेट देणं. मला अनेकदा राजू जुबरेंचा फोन आला, सर महाराष्ट्रामध्ये चांगले अभ्यासू जे लोक आहेत विद्यापीठातले त्यांची नावं सांगा, आपण त्यांना 5-50 पुस्तकं पाठवू. स्वखर्चाने एखादा मिशनरी ज्या पद्धतीने काम करत असतात, प्रबोधनाचं काम किंवा बसव विचारांच्या प्रचाराचं आणि प्रसाराचं काम करत असतात, तशा पद्धतीचं काम आप्पाजींच्या नेतृत्वाखाली हिरेमठ संस्थान भालकीच्या वतीनं होत असताना आपल्याला दिसून येते. म्हणून ज्या ज्या ठिकाणी आप्पाजी जात असतात, आज नुकतंच आपण पाहिलेलं आहे की महाराष्ट्रातल्या लोकांसाठी जवळपास 27 ते 28 दिवस ही प्रवचनाची मालिका चालू होती. आप्पाजींनी दररोज अर्धा तास त्यांचं आशीर्वचन आपण ऐकलेलं आहे. एवढेच नव्हे, महाराष्ट्र असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, ज्या ज्या ठिकाणी विवाह सोहळे असतील किंवा वास्तुशांतीचे कार्यक्रम असतील, जिथे जिथे आप्पाजी जात असतात तिथे तिथे आपल्या मनामध्ये ते बसवण्णाला घेऊन जात असतात. त्या ठिकाणी गेल्यानंतर आशीर्वचन म्हणजे 4 शब्द लोकांना प्रवचनाच्या माध्यमातून आप्पाजी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतंच मार्चमध्ये बसव कल्याण येथे एक बैठक झाली बसव टीव्हीच्या संदर्भामध्ये. त्या बैठकीला आम्ही गेलो होतो. त्या ठिकाणी आप्पाजींची तळमळ होती की मराठीमध्ये कर्नाटकमध्ये चाललेला जो चॅनल आहे त्या चॅनलवर मराठीत काही कार्यक्रम झाले पाहिजेत. कर्नाटकमध्ये सुद्धा मराठी भाषिक आहेत, महाराष्ट्रातल्या लोकांना ते ऐकता आलं पाहिजे. अशा पद्धतीची जी तळमळ आहे ती तळमळ आप्पाजींच्या व्यक्तिमत्वामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. म्हणून महाराष्ट्रामध्ये लोकांना, महाराष्ट्रातील शरणांना जे बसवण्णा कळाले थोड्याफार प्रमाणामध्ये, त्याचं पूर्ण श्रेय हे हिरेमठ संस्थान भालकीला परमपूज्य डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू यांनाच आपल्याला द्यावं लागेल. आप्पाजींच्या व्यक्तिमत्वामधला एक सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे, परिवर्तनवादाच्या अंगाने घेऊन जाणारा, समतावादाच्या अंगाने मानवतावादाकडे घेऊन जाणारा विचार जो आहे, तो विचार आप्पाजींनी प्रत्यक्ष केलेली कृती हे मला अतिशय महत्वाची वाटते. जेव्हा मी राजू जुबरे यांचं पुस्तक वाचत होतो तेव्हा त्यात मला काही प्रसंग वाचण्यास आल्या. त्यातले 1-2 प्रसंग असे आहेत. त्यांनी अमरेश्वर औराद तालुक्यातल्या गावाचा संदर्भ दिलेला आहे. 1974ची ती घटना आहे. सिद्धरामेश्वराची जयंती साजरा करण्यासाठी खुद्द आप्पाजी यांनी पुढाकार घेतलेला होता. त्यावेळेस मोठे महाराज सुद्धा होते. तेव्हा एक विठ्ठल नावाचा जो दलित युवक आहे तो आप्पाजींना असं म्हणाला की मला थोडंसं 2 मिनिट बोलायचं आहे स्टेजवर जाऊन. त्या ठिकाणी त्यांना बोलण्यासाठी संधी दिली. तो कार्यक्रम इतकं त्या कार्यक्रमामुळं प्रभाव पडला की पुढे तो दलित युवक इष्टलिंगाची दीक्षा घेतो आणि बसव विचाराचं, बसवण्णांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्याचं तो काम करीत होता. किंवा हेडगापूर येथील एक उदाहरण राजू जुबरे यांनी दिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये. औराद तालुक्यातील 1988-90च्या दरम्यान एक काही दलित कुटुंब त्या गावात त्यांनी लिंगदीक्षा घेतलेली होती. मग त्यांनी आप्पाजींना आमंत्रण दिलं घरी प्रसादासाठी, मार्गदर्शनासाठी म्हणून. परंतु त्या काळामध्ये काही लोकांनी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला. आजही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काही ठिकाणी एक प्रकारची विसंगती असलेली आपल्याला दिसून येते. ती कोणती? की एखादा विहीर काढणारा दलित आपल्याला चालतो, परंतु नंतर त्याच विहिरीतलं पाणी दलितांना दिलं जात नाही. एखादं मंदिर बांधणारा, मंदिरासाठी दगड फोडणारा, मंदिरातली मूर्ती करणारा दलित आपल्याला चालतो, परंतु त्याच दलितांना नंतर मंदिरावर प्रवेश दिला जात नाही. घरातल्या मंदिरातला देवारा करणारा दलित चालतो, परंतु त्याच घरामध्ये पुन्हा दलितांना प्रवेश दिला जात नाही. पायातले वाहन करणारे चर्मकार आपल्याला चालतो, परंतु त्याच चर्मकारांना समतेच्या ठिकाणी अशा पद्धतीने संधी दिली जात नाही. हे चित्र आजही
काही प्रमाणात, सर्वत्र आहे असं मी म्हणत नाही, काही प्रमाणात असलेलं आपल्याला दिसून येते. म्हणून जेव्हा आप्पाजींना त्या दलित कुटुंबातील लोकांनी निमंत्रण दिलेलं आहे, अतिशय आनंदाने आप्पाजींनी तो निमंत्रण त्यांनी स्वीकारला. गावामध्ये आप्पाजी गेले. काही परंपरावादी लोक विरोध करत होते. हा तो सगळा प्रसंग त्या ग्रंथामध्ये खऱ्या अर्थाने राजू जुबरे यांनी मांडलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य, एका दया पवार नावाच्या कवीने असं म्हटलेलं आहे, हे महाकवी महाकवी तरी तुला कसे म्हणावे, हे महाकवी तरी तुला कसे म्हणावे, हा अन्याय अत्याचार वेशीवर टांगणारा एक जर श्लोक तू रचला असतास तर तुझं नाव मी माझ्या काळजावर कोरून ठेवलो असतो. रामायण लिहिणाऱ्या वाल्मिकीला या कवींनी प्रश्न विचारलेला आहे की हे महाकवी तुला महाकवी तरी कसे म्हणावे. आमच्या सर्वसामान्य माणसाविषयी जो काही अन्याय अत्याचार होत आहे, आमचं जे जगणं आहे, याच्याविषयी रामायणामध्ये तू काही लिहिलेलं नाहीस, तुला महाकवी कसं म्हणावं, असा प्रश्न या दया पवार नावाच्या कवींनी उपस्थित केलेला होता. आप्पाजीकडे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की महात्मा बसवण्णांचा जो परिवर्तनवादी जो विचार आहे, तो विचार केवळ सांगण्यासाठी नाही. तत्वज्ञान ही सांगण्याची गोष्ट नसते, लक्षात घ्या. महात्मा बसवेश्वरांचं जे काही क्रांतिकारी तत्वज्ञान आहे, ते क्रांतिकारी तत्वज्ञान आप्पाजींनी केवळ सांगितलं नाही, तर ते तत्वज्ञान आप्पाजींनी प्रत्यक्ष आचरणात आणलेलं आहे. तुम्ही जेव्हा भालकीला अनेक जण आपल्यापैकी गेले असाल, परंतु जे गेले नाहीत मी त्यांच्यासाठी म्हणून सांगतो, आप्पाजींच्या मठामध्ये गेल्यानंतर हे चित्र तुम्हाला दिसेल. आप्पाजीच्या मठाच्या भोवताली एक शाळा आहे, गुरुप्रसाद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण माध्यमिक शाळा. आप्पाजीच्या भोवताली 300 ते 350 विद्यार्थी राहतात. गोरगरीब अशा घरचे विद्यार्थी. त्यांना राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी मोफत आहे, जेवण्याची व्यवस्था त्यांना त्या ठिकाणी मोफत आहे, त्यांना कुठलीच फी सुद्धा घेतली जात नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे 300 ते 350 जे विद्यार्थी आहेत, ते विविध जाती धर्मातले विद्यार्थी आहेत, मजुरांचे विद्यार्थी आहेत, अनेक निराधार असलेले, विधवा असलेले यांचे ते मुलं आहेत, ज्यांना कुठलाच आधार नाही. अशा घरची अनेक मुलांना आप्पाजी आपल्या मठामध्ये एक त्यांनी शाळा त्या ठिकाणी निर्माण केली आणि आपल्याच भोवताली, आपल्याच अवतीभोवती ती मुलं त्या ठिकाणी आपल्या डोळ्यासमोर आप्पाजींच्या ती मुलं त्या ठिकाणी फिरत असतात, खेळत असतात. आप्पाजी त्यांना त्या पद्धतीनं संस्कार करत असतात. म्हणून हा कोणाचा महात्मा बसवेश्वरांनी जे म्हटलेलं आहे, हा कोणाचा असं म्हणू नका, हा अमुचा म्हणा. हे तत्वज्ञान केवळ सांगण्यासाठी नाही. तत्वज्ञान ही सांगण्याची गोष्ट नसते, तर ती आचरणात आणावी लागते. आणि खऱ्या अर्थाने महात्मा बसवेश्वरांचं हे समतावादी क्रांतिकारी अशा स्वरूपाचं जे तत्वज्ञान आहे, ते तत्वज्ञान महाराजांनी या शिक्षणाच्या माध्यमातून आचरणात आणलेलं आहे. त्यांचं गुरुकुल नावाची शाळा आपण जर पाहिली तर आपल्याला आश्चर्य वाटेल की त्या ठिकाणची शिस्त, तिथला निसर्ग, तिथले संस्कार, तिथल्या विद्यार्थ्यांची जडणघडण कशा प्रकारचे होत असते. अशा अनेक शाळा आहेत. या शाळेच्या माध्यमातून आप्पाजींनी सर्वसामान्य माणसाला आपण ज्ञान दिलं पाहिजे, त्यांना शिकवलं पाहिजे, ही भूमिका घेऊन आप्पाजी कार्य करत असताना आपल्याला दिसून येतात. एक प्रसंग भालकीमध्येच घडलेला आहे की भालकीच्या बाजूला काही डोंबारी समाजातील लोकांच्या झोपडपट्टी होती आणि त्या झोपडपट्टीतली मुलं ही काही शिकत नव्हती, शाळेला जात नव्हती. मग काहीतरी प्लॅस्टिक वेचणं, कचरा वेचणं, अशा पद्धतीनं ती काम करायची. तेव्हा आप्पाजीला असं वाटलं की आपण या मुलांना आपण शिकवलं पाहिजे. म्हणून आप्पाजी त्या झोपडपट्टीमध्ये गेले. परंतु त्या मुलांची काही मानसिकता शाळा शिकण्याची नव्हती, कारण तशा प्रकारचं वातावरण त्या डोंबाऱ्यांच्या त्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये नव्हतं, त्या झोपडपट्टीमध्ये नव्हतं. परंतु ती मुलं प्रयत्न करून सुद्धा मिक्सअप होत नव्हती, येत नव्हती ती मुलं. तेव्हा आप्पाजींनी
त्याच झोपडपट्टीजवळ एक शेड मारला पत्राचा, तिथे एका शिक्षकाची नेमणूक केली आणि त्या मुलांना त्यांनी त्या ठिकाणी शिकवण्याचं काम केलेलं आहे. खरं तर असे घटना प्रसंग आपण अनेक शाहू महाराजांच्या संदर्भात, फुलेंच्या संदर्भात आपण सांगत असतो आणि खरं आहे त्यांनी ते काम केलेलं आहे. पण त्याच तोडीचं, त्याच प्रकारचं काम आपापल्या पद्धतीनं आपल्या परिसरामध्ये काही व्यक्ती करत आहेत, याचं उदाहरण म्हणून आपल्याला या आपाजीकडे पाहता येईल. म्हणून झोपडपट्टीतल्या मुलांना, डोंबाऱ्यांच्या मुलांना आपण शिकवलं पाहिजे. ही जी तळमळ आहे, ती तळमळ आपाजींच्या मनामध्ये होती. नंतर त्याच मुलांना, ते मुलं जेव्हा प्रवाहामध्ये आले, आपाजींनी केवळ त्यांना शिकवलं नाही, त्यांना प्रवाहामध्ये आणलं. ते मुलं जेव्हा प्रवाहामध्ये आले, प्रवाहामध्ये आल्यानंतर त्या मुलांना पुन्हा आपाजी आपल्या भालकीतल्या, आपल्या मठाच्या ज्या शाळेमध्ये आहेत त्या शाळेमध्ये त्यांनी ठेवून घेतलं. म्हणून मुलं ही शिकली पाहिजेत, कारण शिकल्यानंतरच आपल्याला चार गोष्टी कळत असतात. ही जी शिकवण आहे, ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा सांगितलेलं होतं, अशा पद्धतीने शिकवण्यासाठी म्हणून मुलांना सतत प्रोत्साहित करणारे आप्पाजी. अनेक संदर्भ आहेत, अनेक प्रसंग आहेत. सकाळीच आप्पाजींनी आपला जो वाढदिवस त्या बसव शिशु किंवा अनाथ मुलांसोबत साजरा केलेला आहे. त्या गुरुकुलमध्ये आम्ही काही वर्षापूर्वी गेलो होतो. गेल्यानंतर आम्हाला इतकं आश्चर्य वाटलं की पाण्यामध्ये कोणाचं ओठ फाटलेलं आहे, कोणाचं नाक फाटलेलं आहे, मुलं कोणीतरी टाकून दिलेली आहेत. अशा सर्व मुलांना आप्पाजी आपल्या गुरुकुलमध्ये आणतात. त्यांचं संगोपन करण्यासाठी काही शरणींना त्या ठिकाणी ते ठेवतात आणि त्यांचं पालकत्व स्वीकारतात. गुरुकुलामध्ये आप्पाजींनी 70 ते 80 मुलांचं पालकत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्याच्यामध्ये काही अपंग आहेत, काही मतिमंद आहेत, काही जणांना शारीरिक व्यंग आहे आणि त्या मुलांना सांभाळणं, अशा अनाथांना, अशा बसव शिशूंना आपलं प्रेमरूपी, वात्सल्यरूपी छत्र देण्याचं काम परमपूज्य आप्पाजींनी सातत्यानं केलेलं आहे. आजही ते करत आहेत. म्हणून माझा वाढदिवस हा त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना असं वाटू नये की अरे आपलं जन्मतारीख काय आपल्याला माहित नाही. जसं नारायण सुर्वेंनी असं म्हटलेलं एका कवितेमध्ये, ना घर होते ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती. बोंब मारून बोलवावा असा स्वर्ग आहेच कुठे. आपल्याला स्वर्ग पाहायचा असेल तर आपण भालकीच्या गुरुकुलमध्ये गेलं पाहिजे. ज्या मुलांना आई वडिलांनी फेकून दिलेलं आहे, टाकून दिलेलं आहे वेगवेगळ्या कारणानिमित्तानं, अशा छोट्या छोट्या 1 दिवसाच्या 2 दिवसाच्या मुलांना एकत्र आणणं आणि त्यांचं संगोपन करणं, किंवा काही जणांना शक्य झाल्यास दत्तक देणं, परंतु त्यांचा सांभाळ करणं, त्यांच्यात मिसळणं. आपला वाढदिवस हा आपला नसून हा त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना सुद्धा असं वाटलं पाहिजे की आपण आपला वाढदिवस साजरा करीत आहोत. मुलांना वाटलं पाहिजे, कारण त्यांना त्यांची जन्मतारीख माहीत नाही मुलांना. अशा मुलांचं संगोपन करण्याचं काम आजही आप्पाजी त्या गुरुकुलमध्ये करताना आपल्याला दिसतात. म्हणून जे काही निराधार आहेत, वृद्ध आहेत, विधवा आहेत, मनोरुग्ण आहेत, अशा रुग्णांना आप्पाजींनी अतिशय भरभरून अशा पद्धतीचं त्यांच्यावर त्यांनी प्रेम केलेलं आहे. त्यांना आप्पाजींनी लळा लावलेला आहे. म्हणून अनेक निराधार मुलांची आप्पाजींनी लग्न लावून दिलेली आहेत. अनेक विधवांची ओटी भरणी केलेली आहे. आंतरजाती विवाह लावून दिलेला आहे. आणि एवढंच नव्हे, केवळ माणसासाठीच नाही तर त्यांनी पशुसाठी सुद्धा काम केलेलं आहे. शरण तुरुगाही रामन्ना गोशाळा त्यांनी काढलेली आहे. अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुण एवच, निर्मोमो निरंकार सम दुःख सुख क्षमी, संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चय, मय्यार्पित मनोबुद्धी योमद भक्त समे प्रिय. जो व्यक्ती प्राणी मात्रावर प्रेम करत असतो, या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे, तो खऱ्या अर्थाने शरण आहे, तो सर्वश्रेष्ठ आहे, तो भक्त आहे. आणि अशा प्राणी मात्रावर प्रेम करणारे परमपूज्य डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू, ज्यांना साहित्याची आवड आहे, आप्पाजींना संगीताची आवड आहे, सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड आहे. जेव्हा आपण भालकीमध्ये जातो, चन्न बसव पट्टदेवरू यांची जयंती किंवा स्मरण उत्सव म्हणून जो 2-3 दिवसाचा मोठा कार्यक्रम आप्पाजी घेत असतात, त्या कार्यक्रमाचा उद्देश काय? ज्ञान यज्ञ, प्रसाद यज्ञ, कलेचं खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये
सगळं यज्ञ पाहायला मिळतं. आणि ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांचं भरभरून मनापासून अंतकरणापासून सत्कार करणं एकमेव असा मी उपक्रम पाहिलेला आहे सत्काराचा. आपल्याकडे सगळे सत्कार घाईघाईमध्ये होत असतात. दिल्लीत अनेक पुरस्कार लोक घेतात. मी असं ऐकलो की ते पुरस्कार घेत असताना लोक पुरस्कार देऊन त्यांना ढकलून टाकत असतात पुढे, की पुढे चला तुम्ही, दुसऱ्याला पुरस्कार द्यायचा आहे. पण आप्पाजींनी केलेला जो सत्कार आहे, हिरेमठ संस्थान भालकीच्या वतीने जो सत्कार केला जातो, त्या सत्कारामुळे एक प्रकारची ऊर्जा माणसाला मिळत असते. समाधानानं बसून अतिशय मनापासून अंतकरणापासून सत्कार त्यांचा केला जातो. अशा प्रकारची जी वेगवेगळ्या कार्याच्या माध्यमातून या समाजाला आप्पाजींनी प्रेरित करण्याचं काम केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये कदाचित अनेक वेगवेगळे कार्यक्रम घेत असताना अनेक काही कटू अनुभव सुद्धा आले असतील, नाहीत असं मी म्हणत नाही. परंतु त्या सर्व कटू अनुभवाचं आप्पाजींनी कधी भांडवल केलं नाही. अगदी संयमाने, सहिष्णुतेने त्या सर्व प्रसंगावर मात करत, ज्या पद्धतीनं एखादी छोटीशी पाण्याचा एखादा छोटासा प्रवाह असतो, तो प्रवाह डोंगर दऱ्यातून जात असतो. जात असताना समोर टेकडी आली तरी तो झरा त्या ठिकाणी थांबत नाही, तर त्या टेकडीला तो डावीकडून किंवा उजवीकडून वळसा घालून तो पुढे निघून जात असतो. आणि अशाच पद्धतीने वळसा घालून पुढे जाण्याचं काम आप्पाजींनी खऱ्या अर्थाने आपल्या या कार्यातून केलेलं आहे. सगळ्यात एक दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मला या ठिकाणी सांगायचा आहे, तो म्हणजे आप्पाजी ही खऱ्या अर्थाने हे पुरोगामी विचारवंत आहेत, हे लक्षात घ्या. आप्पाजींच्या प्रवचनामधून आपण पाहतो की इतके दृष्टांत येत असतात. जसं महानुभाव संप्रदायामध्ये चक्रधर स्वामींनी जे कार्य केलेलं आहे, त्यानंतर मग माहीम भटांनी चक्रधर स्वामींनीच्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणी त्यांनी एकत्र करून एक लीळाचरित्र नावाचा ग्रंथ लिहिला. आणि त्या लीळाचरित्र ग्रंथातूनच मग दृष्टांतपाठ, सूत्रपाठ या ग्रंथाची निर्मिती झाली. मी तर म्हणेन की आप्पाजीचे जे दृष्टांत आहेत, की एखादं तत्वज्ञान सोप्या भाषेमध्ये किंवा त्यांच्या अंतकरणाला जाऊन भिडेल अशा पद्धतीनं ते तत्वज्ञान सांगण्यासाठी म्हणून आप्पाजी ज्या पद्धतीने दृष्टांत वापरतात, आप्पाजींच्या या दृष्टांतावरच एक स्वतंत्र अशा पद्धतीचं एक ग्रंथ निर्माण होईल. आणि ते सगळे जे दृष्टांत आहेत ते दृष्टांत मानवतावादाकडे घेऊन जाणारे आहेत. कारण आप्पाजी सातत्याने आपल्या प्रवचनामध्ये सगळीकडे हे सांगत असतात. फार कमी अशा पद्धतीचे मठप्रमुख असतात, महाराज असतात, की ते असं म्हणतात की तुम्ही मूर्तीवर, इष्टलिंगावर तुम्ही पंचामृताचा अभिषेक करू नका, कारण हे प्रसाद आहे. महाराष्ट्रामध्ये गाडगे महाराजांनी असं म्हटलेलं होतं की भुकेलेल्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या. आप्पाजी आपल्या प्रवचनातून सातत्यानं सांगत असतात की मूर्तीवर, इष्टलिंगावर तुम्ही पंचामृत टाकू नका, किंवा विवाहामध्ये तुम्ही तांदूळ दाणे वगैरे टाकू नका, किंवा लक्ष दीपोत्सव तुम्ही करू नका. उगेच लाख लाख दिवे लावून कार्यक्रम सादर करू नका, कारण या लाख दिवे लावण्यासाठी जो काही तेल वाया जात असतो, ते तेल जर तुम्ही गरिबांना दिलात, गरिबांच्या मनातला तुम्ही खऱ्या अर्थाने त्यांचं आत्म चैतन्याचा दिवा जर तुम्ही पेटवलात तर त्याला शांती मिळेल. म्हणून तुम्ही बेल वाहू नका, झाडाचे बेल वाया घालू नका तुम्ही. तो पर्यावरणातला एक महत्वाचा घटक आहे. स्थावर नको, तुम्ही जीवाला महत्व द्या. अशा पद्धतीने विधी कर्मकांडांना महत्व देऊ नका, हे अतिशय स्पष्टपणे सांगणारे परमपूज्य डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू हे मला खऱ्या अर्थाने एक पुरोगामी संत वाटतात, एक पुरोगामी विचारवंत वाटायला लागतात. कारण हे सगळं धान्य आपण जे वाया घालवत असतो, मागच प्रवचनामध्ये आप्पाजींनी सांगितलेलं आहे की जातीयता, विषमता पाळणं हे सामाजिक पाप आहे. आप्पाजींनी सांगितलं की अन्न वाया घालणं हे राष्ट्रीय पाप आहे. आपण म्हणत असतो 4 दाणे पेरले तर 400 दाणे वर येत असतात. तेवढं सोपं नसते हे. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये श्रम करावे लागतात लोकांना. म्हणून हे श्रमातून निर्माण झालेले हे जे धान्य आहेत, हे धान्य वाया घालवता कामा नये. आजही एक वर्ग असा आहे, नारायण सुर्वे यांच्या भाषेतच सांगायचं असेल तर 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस दुःखात गेले,
हिशोब करता डोईवर राहिलेत किती उन्हाळे, हजारो वेळा चंद्र आला तारे फुलली, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. एक वर्ग असा आहे तो भाकरीचा चंद्र शोधत आहे. म्हणून अशा व्यक्तींना आपण मदत केली पाहिजे. म्हणून प्रत्येक नागपंचमीच्या दिवशी भालकी मठामध्ये आप्पाजींनी आवाहन केल्यानुसार सगळे लोक दूध घेऊन येतात मठामध्ये. नागाला वगैरे काही दूध पाजवत नाहीत किंवा नागाची मूर्ती करून त्याच्यावर दूध सांडत नाहीत, तर अनेक लोक मठामध्ये दूध घेऊन येतात आणि तेच दूध आप्पाजी काय करत असतात, आपल्या शाळेतले जे सगळे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आप्पाजी दूध ते पाजवत असतात. हा आप्पाजींचा पुरोगामित्व खऱ्या अर्थाने एक आदर्श असलेला आपल्याला दिसून येतो. मी अनेकदा मठामध्ये गेलो. बहुतांश मठामध्ये भारतातले मी तर म्हणेन की 97 ते 98% मठ अशी आहेत ज्या मठामध्ये दोरी दिले जातो, एखादा मंत्र सांगितला जातो, एखादी पुडी बांधून दिली जाते किंवा काहीतरी करा, तुम्ही असं करा तसं करा सांगितलं जातं. असे फार कमी मठ आहेत. आप्पाजीकडे जेव्हा माणसं येतात, भक्त येतात, आल्यानंतर ते दर्शन घेतल्यानंतर आप्पाजींना मग सहज बोलतात की असं असं आहे तसं आहे. आप्पाजी फक्त त्यांच्याशी संवाद करतात. म्हणजे संवाद केल्यानंतर सुद्धा समोरच्या माणसाचं दुःख कमी होतं. समोर अस्वस्थ असलेला माणूस हा आप्पाजीची संवाद केल्यानंतर एक आशावादी बनतो, तो उत्साही बनतो, त्याच्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा येते, तो प्रेरणादायी बनतो. याचं एक उत्तम उदाहरण, एकमेव उदाहरण असं आपल्याला म्हणता येईल, ते आपल्याला आप्पाजींचं देता येईल. म्हणून मी आप्पाजीकडे एक उत्तम मानसशास्त्रज्ञ म्हणून मी आप्पाजीचं मूल्यमापन करेन. आप्पाजी एक उत्तम मानसशास्त्रज्ञ आहेत. या कोरोना काळामध्ये तर खऱ्या अर्थाने गरज आहे मानसशास्त्रज्ञाची. आप्पाजी त्या सगळ्या लोकांना काही करायला सांगत नाहीत, फक्त त्यांच्याशी ते 4 गोष्टी बोलतात, व्यवस्थित समाधानानं बोलतात आणि समोरचा माणूस आपलं सगळं विसरून तो त्या ठिकाणी तिथून निघून जात असतो. म्हणून भक्तीपेक्षा क्रियेला, भक्तीला क्रियेची जोड देणारे, धर्मापेक्षा राष्ट्राला प्राधान्य देणारे, सुतक आणि विटा हे काही नसतं, सत्य शुद्ध कायक हाच खऱ्या अर्थाने सदाचार आहे, अशा पद्धतीची शिकवण डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू यांनी सातत्याने दिलेली आहे. वेळ खूप झालेला आहे, मी समारोपाकडे येतो, कारण आप्पाजी एक उत्तम लेखक सुद्धा आहेत. कदाचित त्यांचे बहुतांश ग्रंथ हे कन्नडमध्ये लिहिले गेलेले आहेत. 20 ते 25 ग्रंथ आप्पाजींनी लिहिलेले आहेत. त्यामध्ये माझ्याकडे एक पुस्तक आहे, अष्टावरण नावाचं पुस्तक. मूळ ते पुस्तक कन्नडमधलं आहे, परंतु स्वरूपा बिरादर यांनी त्याचा अनुवाद केलेला आहे अगदी सोप्या सोप्या भाषेमध्ये, म्हणजे लहान मुलांना समजेल अशा भाषेमध्ये आप्पाजींनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणून एक लेखक, एक विचारवंत, एक समाजसुधारक आणि एक मानसशास्त्रज्ञ, एक संघटक, एक प्रचारक, प्रसारक, बसव प्रेमी, या सगळ्या अँगलनं आपल्याला खऱ्या अर्थाने आप्पाजीचं मूल्यमापन करावं लागेल. महाराष्ट्रात आप्पाजी, महाराष्ट्रामध्ये आपल्यामुळे अनेक वक्ते तयार झाले. मी या शरणगाथामध्ये काही वक्ते मी पाहिलेले आहेत. खूप सुंदर त्यांनी बोललेलं आहे. अतिशय महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण असे शरण शरणी असतील, त्यांनी अतिशय उत्तम अशी मांडणी केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये हे सगळं महात्मा बसवेश्वरांचं जे वातावरण निर्माण झालेलं आहे, आप्पाजी आपल्यामुळे अनेक वक्ते तयार झालेले आहेत, तयार होत आहेत, आणि विशेषतः हे वक्ते विविध जाती धर्मातले आहेत. अनेकदा आपण भारतामध्ये पाहत असतो, सगळीकडे महावीर, गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त, पैगंबर यांचा संदर्भ दिला जात होता. आज अनेक परिवर्तनवादी चळवळीमध्ये खऱ्या अर्थाने महात्मा बसवण्णांचा उल्लेख महाराष्ट्रामध्ये आदराने केला जात आहे. आणि या सर्व गोष्टीला केवळ परमपूज्य डॉक्टर बसवलिंग पट्टदेवरू आणि हिरेमठ संस्थान भालकी कारणीभूत असलेली आपल्याला दिसून येते. आपण जी शिदोरी खऱ्या अर्थाने दिलेली आहे, आप्पाजींनी जी शिदोरी आपल्याला दिलेली आहे, ते अमूल्य असा ठेवा आहे. ते यापुढेही आपण सगळ्यांनी जपूया. आप्पाजी जे काही आपल्याला सांगतील ते पुढे आपण नेण्याचा प्रयत्न सगळ्यांनी आपण करूया. आप्पाजी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातले लोक हे बसवण्णांच्या बाबतीमध्ये, त्यांच्या विचाराच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातले लोक आम्ही सगळे दगड होतो.
दगड होतो आम्ही. आम्हाला महात्मा बसवांना माहीत नव्हते. फार उशिरा कळाले आम्हाला महात्मा बसवेश्वर, कारण ते ग्रंथ मराठीमध्ये उपलब्ध नव्हते आणि कोणी आम्हाला बसवांना सांगितलेलंही नव्हता. आपल्यामुळंच आम्हाला महात्मा बसवांना कळाले. म्हणून सर्व महाराष्ट्राच्या बसवप्रेमीच्या वतीनं मी आपल्याला सांगू इच्छितो की आपाजी, तुमच्या हाताचा, तुमच्या वाणीचा, तुमच्या विचाराचा, तुमच्या संस्काराचा, तुमच्या बसव तत्वांचा स्पर्श जर आमच्या या दगडाला, महाराष्ट्रातल्या दगडाला झाला नसता तर हा दगड, हे सगळे दगड कायमच दगड राहिले असते. या दगडांनाही पाजर फुटावं अशा पद्धतीचं एक ममत्वाचं, मायेचं मार्गदर्शन तुम्ही आम्हाला केलात आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये सर्व बसवेश्वरांचं साहित्य आपण उपलब्ध करून देणार. आपल्या रक्तात, आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या नसानसामध्ये महात्मा बसवांना आहेत. म्हणून सर्वांच्या वतीनं मी आपणास अंतःकरणपूर्वक या जन्मदिनानिमित्तानं मी वंदन करतो. शेवटी मी एवढंच सांगू इच्छितो की सर्वांच्या वतीनं, बसवप्रेमीच्या वतीनं मी आपणास एवढंच म्हणू इच्छितो की फुलांच्या पाकळ्या उलगडून गंध शोधता येत नाही आप्पाजी. फुलांच्या पाकळ्या उलगडून गंध शोधता येत नाही. आमच्या नसानसामध्ये, रोमारोमामध्ये, रक्तामध्ये भिनलेलं तुमचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व वेगळं करता येत नाही. ते अस्तित्व वेगळं करता येत नाही. धन्यवाद. आपण मला बोलण्याची संधी दिलात, मनोगत व्यक्त करण्याची संधी दिलात, त्याबद्दल सर्वांचे आभार.